नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की एप्रिल मे महिन्यामध्ये कोणते पिकं जे की लागवड करायला पाहिजे, त्यातून आपल्याला शेतकऱ्याला फायदा भेटला पाहिजे। त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना असे पिकं पाहिजे की झटपट एकदा काढणी झाली की नंतर ती एक सारखे पैसे देणारे 8 दिवसाला 10 दिवसाला असे पण पिकं पाहिजेत। तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला झटपट पिकामध्ये आपण घ्यायचं म्हणलं तर एक टेम्परेचर जास्त असते, पण योग्य जर बियाण्याची निवड केली तर कोथिंबीर आणि मेथीची भाजी ही नियोजन ज्याचं चांगलं असेल त्याला जमते। तर 2 पिकं झटपट पैसे देणारे केले तर याच्यातून कुठंतरी शेतकऱ्याला थोडाफार फायदा तरी भेटते। त्यासाठी नियोजन परफेक्ट पाहिजे आणि टायमावर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। त्यासाठी कोथिंबीर आणि मेथी निवडू शकतात, ज्या शेतकऱ्याला झटपट पैसा पाहिजे किंवा रान रिकामं करायचे, त्यासाठी ह्या 2 गोष्टी आहेत। आणि त्याच्यानंतर पाहायचं म्हणलं तर जे की लागवड करायच्या ज्या गोष्टी येतात तर पिकामध्ये म्हणलं तर एक फ्लावर कोबी येते आणि त्याच्यानंतर पत्तागोबी, मिरची आणि वांगी, टमॅटो ह्या 4-5 पिकाची लागवड तर आता एप्रिल आणि मे महिन्यात जर केली तर पावसाच्या तोंडाला आपलं चालू होणार आहे आणि त्या टायमाला आपल्याला मार्केटमध्ये चांगला भाव भेटून आपल्याला 4 पैसे उरणार आहेत। तर या पिकाची लागवड करायची म्हणलं तर एप्रिलच्या 15 तारीख ते मेच्या पहिला आठवडा या दरम्यान लागवड केली तर शेतकऱ्याला कुठं ना कुठं पाऊस पडल्यानंतर पावसाच्या तोंडाला असा रेट चांगला भेटायला भेटणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त एवढंच पाहिलं की कोणकोणते पिकं घ्यायला पाहिजे आणि काय नाही। तर पुढचा व्हिडिओ नक्कीच या डिटेलमध्ये आपण या पिकाच्या डिटेलमध्ये करणार आहोत। तरी पण लगेच ते 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड होईल आपल्या चॅनलला। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करून ठेवा।